हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा विषय खूप जरासा वेगळा आहे. सहसा जेव्हा पुरुष कमवतो तेव्हा तो पूर्ण कुटुंबाची देखभाल करत असतो आणि त्याला मिळालेला पैसा, पगार हे सर्व कुटुंबाचा असते. ते सर्वांचा त्याच्यावर अधिकार असतो. तो कधी बायकोला असं म्हणत नाहीयेस, तू काय एक पैसा मिळवलास का, बसून खातीयेस काय, अमुक तमुक काही. हे एक स्त्री मिळवायला लागली की तिचा पैसा कुटुंबाचा होत नाही का, तो तिचा स्वतःचा पर्सनल होतो का, हा आजचा विषय आहे. हा विषय का हल्ली ऐरणीवर आहे म्हणजे आपल्याला माहित आहे मेरी कॉम. हो, खूप मोठं नाव, देशाला खूप नाव मिळवून दिलेलं होतं. आणि आपण तिचे बायोपिकमध्ये असेल, तिचे पहिले इंटरव्ह्यूजमध्ये बघितले कसं नवरेनं स्वतःचं करिअर फुटबॉलपटू असून सुद्धा बाजूला ठेवून बायको पुढे जावी म्हणून मुलांचं बघत राहिला, घर सांभाळत राहिला. ते आत्ता बायको 20 वर्षानंतर काय म्हणतीये, त्यानं काय एक पैसा कमावला का, बायकोचं बसून खातोय. हे बरोबर आहे का? अहो, तो मिळवायला गेला असता तर मिळवला असता त्यानं. मग तुझे मुलांचं, घराचं बघायला कोण होतं? म्हणून तो काय म्हणाला, तू कॉन्सन्ट्रेट कर, मी घर बघतो असं म्हणाला. तर आज ती मेरी कॉम असं बोलतीये. त्यामुळे बरेच पुरुष हल्ली म्हणायला लागलेत, नाही, स्त्रियांना का नाही, एकदा आपण पुढे जाऊ दिलं त्या धोका देतात. हे बरोबर आहे का? अहो, एका मेरी कॉम असेल, तिच्यासारख्याला 4-5 जणी असतील, पण माझं म्हणणं सर्व स्त्रिया अशा नाहीत. नो डाऊट आपलं कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान आहे. आपण किती इक्वालिटी म्हटलं तरी तेवढी इक्वालिटी आपल्याला खरोखर दिसते का आजूबाजूला? आपण जरासं विचार करायला पाहिजे. आणि किती तरी स्त्रिया अशा सुद्धा आहेत, नवरा कमवत नसला तर आपण कमवतात, घर चालवतात, मुलाबाळांना मोठं करतात. अहो, आपल्याकडे भांडी धुण्या भांड्याला बायका येतात, त्यांचं बरेच जणींचं तुम्ही विश्व जवळून बघितलात तर नवरा असतो, कोण गवंडी असतो, कोण आणि काहीतरी असतो, कमवतो तो, पण त्यांना कमवलेले पैसे सगळे तो दारूत घालवतो. ह्या स्त्रिया 4 लोकांचे घरी धुणं भांडी करून आपले मुलांना मोठं करतात, शिक्षण देतात. त्यामुळे एक मेरी कॉम किंवा एखाद कोणी तशी निघाली तर ज्योती मौर्या असेल, बरीच उदाहरणं देतात पुरुष, पण सगळ्या स्त्रिया अशा नाहीत. आणि जेव्हा स्त्री नोकरी करायला बाहेर पैसे मिळवायला जाते, ती स्वतःसाठी नाही करत, स्वतःचे कुटुंबासाठी करते. आधी आता सपोज एखादे स्त्री कमवायला लागते, पहिल्या पगारात ती काय करते, आधी मुलासाठी काहीतरी घेईल, नवरेसाठी काहीतरी घेईल, स्वतःसाठी घेतीये का? नाही. आधी ती कायम
बाकीच्यांचं बघतीये, मग स्वतःकडे बघते. त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी असं नाही घडत आणि घडू पण नाहीये. का माहित आहे का? हे बघा, झाड मोठं होते. झाड मोठं झाल्यावर ते झाडानं आपले मुळांना विसरून चालेल का? नाही चालत. मुळं आहेत म्हणून तर झाड असते, हे प्रत्येकाला माहीत आहे. आणि बहुतेक स्त्रिया अशा नाहीयेत. त्यामुळे पुरुषांनी पण काही घाबरायचं कारण नाही. बरेच जण म्हणायला लागलेत त्यामुळे आता नाही, आपण आपले बायकोला पुढे शिकवायचे भानगडीत पडू नका. मुलीला हवं ते तुम्ही शिक्षण द्या, काहीही करा, पण बायका एकदा मिळवायला लागल्या की त्या बाकी सगळं विसरतात. आहे का हो? असं नाहीये. आपले आजूबाजूला तर नाही. आता एकाच असेल, असा कितीतरी पुरुष पण असतात म्हटलं ना मी, जे आपण मिळवतात पण तर सगळं नको तिथे घालतात. मग बायको आपली चार घरी जाऊन धुणं भांडी करते आणि आपले मुलांना घर संसार हे असं दोन्ही ठिकाणी असते. त्यामुळे असं नाही. कितीतरी पुरुष म्हणतात हल्ली, आम्ही म्हणतो का कधी तुम्ही काय मिळवलात, तुम्ही काही हे केलात का, आमचं बसून खाता, आम्ही म्हणत नाही. हीच परिस्थिती उलटी झाली की लगेच बायका असं म्हणायला लागतात. नाही, आज कितीतरी ठिकाणी हाऊस वाईफ आहे, तसा हाऊस हजबंड पण आहेत. प्रमाण कमी असेल, नो डाऊट. त्याला काही आजारपण असेल किंवा होत नसेल किंवा आपले बायकोची नोकरी चांगली असेल, त्याची नोकरी काही तेवढी चांगली नसेल, म्हणताना मुलाबाळांना बघायची वेळ आली की कित्येक वेळेला पुरुष आपली नोकरी सोडून घरातलं सगळं बघतो आणि हाऊस वाईफ असल्यासारखा हाऊस हजबंड म्हणून तो काम करतो. आणि ते माणसाला सुद्धा घरातली स्त्री आपली बायको रेस्पेक्ट देतीये. बाकीचं समाजाचं सोडा, त्यांचं मी बोलत नाही. असं बोलणारे पण आहेत. काय करतो, बायकोचं बसून खातो असं म्हणणारे आहेत. पण लोकांनी कोणी म्हटलं तरी काही वाटत नाही ते पुरुषाला. पण आपले बायको असं बोलली की त्याला खूप दुःख होईल. आणि त्यामुळे मला नाही वाटत एक मेरी कॉम किंवा ज्योती मौर्या किंवा आणि एकात दोन अशी आपल्याला उदाहरणं किंवा एक्झाम्पल्स मिळाले म्हणून सगळ्या स्त्रिया अशा आहेत म्हणून नाही, बिलकुल नाही. स्त्रीला आधी आपलं घर, आपलं संसार हेच खूप तिला ओढ असते. तिला हे हवं असते. बाहेर किती ती मोठी असली तरी घरात आल्यावर ती एक बायको असते, आई असते, सून असते आणि हे सगळं ती व्यवस्थित करत असते. त्यामुळे बाहेर आता काही लोक म्हणत असली, काही तुम्ही बघितलं तरी कोणी असं मानून घेऊ नका. एकदा यश मिळालं की स्त्री धोका देते. अहो नाही, स्त्रियांमुळे तरी कितीतरी घरं चाललेली आहेत. आणि एवढ्या करूनही त्या कधी मी कोणतरी आहे असं म्हणत नाहीयेत. त्या नवऱ्याला रिस्पेक्ट देतात, बाकीच्या कुटुंबाच्यांना रिस्पेक्ट देतात. त्यामुळे एक मेरी कॉम निघाली म्हणून सगळ्या नाही. आणि मेरी कॉमला पण आता पूर्वीच्या इंटरव्ह्यूमध्ये तिनंच स्वतः म्हणालेली आहे, माझा नवरा आहे म्हणून मी आहे, तो सगळं करतो, याचं सगळं श्रेय त्याला द्यायला पाहिजे असं ती म्हणाली होती. आज आता त्यांचे संबंध बिघडले म्हणताना ती त्याच्यावर असं बोलायला लागलेली आहे. हा त्यांचा पर्सनल मामला आहे, आपण सोडून देऊया. पण
एका स्त्रीमुळे आपण सगळे स्त्रियांना असं लेखू नका. हॅव ए गुड डे.